आपल्याला इथून पुढं स्वधर्माप्रमाणे वागायचं चालायचं असेल या सर्व गोष्टी जीवनामध्ये अंमलात आणला पाहिजे. आणि 4थ्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, बंध आणि मुक्तीचा विषय माऊलीने सांगून जातात. बंध म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय? संसाराचा जीवनामध्ये अडकणारा तो बंध आहे. मुक्त म्हणजे ह्या सगळ्यामध्ये असून माझा नाही म्हणून चालणारा तो मुक्त आहे. मग बंध मुक्त कसा असतो? तुमच्या जीवनामध्ये बंद आहे का मुक्त आहे? सगळे बंदच आहे ना. मी तुम्हाला सगळे बंद कधी उघडलेच नाही. बंधनच बंधन आहे. खूप बंधनाच आपण पुढे चाललेले आहोत. ह्या बंधनातून बाहेर पडण्याकरिताच आपला शिवपाठ आहे, अनुष्ठान आहे, सर्व काही आहे. बंध काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये माऊली बंध मोक्षाच्या प्रती खूप सुंदरचं विश्लेषण करतात. आपल्या जीवनामध्ये बंध काय आहे तर स्वधर्मापासून पलीकडे गेला तो बंध आहे. आपला हा मानवी जन्म कशासाठी झालेले आहे? मानव जन्माचे उद्देश काय आहे? आलो कशासाठी इथं? आता महाराज अनुष्ठानी म्हणून तर आलो ना. इथं आलो कशाला? माऊलीचे दर्शन घेण्यासाठी. इथं कपिलधारला नाही, या भूमीवर कशाला आलो तुम्ही? तुमचे जन्म कशासाठी झालं? पृथ्वीवर तुम्ही कशासाठी जन्माला आलो? कुणाला काय माहित आहे का? तुमच्या जन्माचे कारण काय? काहीच माहिती नाही ना. आले जन्माला, लहानचे मोठा झालो, आता पुढं मोठं होऊ लागलं, अजून पुढं निघून जातो. मग असं तुम्ही गेलं तर जनन मरणम म्हणजे परत परत जन्माला येणं ते चालणारच आहे. जन्म मरणाचं फेरं कधीच चुकणारा नाही. जन्म मरणाचं फेरं चुकून घ्यायचं असेल तर या मानवी जन्म भगवंताने ते अखेरची संधी तुम्हाला दिलेली आहे. ते शेवटचं